तर ठाकरेंचे खासदार आल्यानंतर शिवसेनेच्या खासदारांची संख्या 13 वर जाईल। त्यामुळे एकनाथ शिंदेंची ताकद आणखी वाढेल। असं असताना देखील ऑपरेशन टायगरला खतपाणी का घातलं जात आहे असा प्रश्न काही जणांना पडेल। याचं उत्तर हवं असेल तर एबीपी माझाचा हा स्पेशल रिपोर्ट बघाच। बरोबर 2 महिन्यांपूर्वीचं 17 एप्रिलचं हे लोकसभेतलं चित्र। केंद्र सरकारनं आणलेलं मतदारसंघ फेररचना आणि महिला आरक्षण घटना दुरुस्ती विधेयक लोकसभेत फेटाळलं गेलं। 17 जून ठाकरेंच्या 6 खासदारांनी वेगळा गट स्थापन केलाय आणि आता ते लवकरच शिवसेनेत प्रवेश करतील। या 2 घटनांचा थेट संबंध आहे असं तुम्हाला सांगितलं तर 6 खासदारांना पक्षात घेतल्यानंतर महाराष्ट्रात शिवसेनेच्या खासदारांची संख्या भाजपपेक्षा जास्त होती। याच आधारे 2029च्या निवडणुकीत एकनाथ शिंदे भाजपकडनं जास्त जागांची मागणीही करू शकतात। मात्र संसदेत संख्याबळाचं गणित जुळवण्यासाठी भाजपनं हा धोका पत्करून ऑपरेशन टायगरला हिरवा कंदील दिल्याचं बोललं जातंय। सूत्रांनं दिलेल्या माहितीनुसार एप्रिलमध्ये फसलेलं महिला आरक्षण विधेयक पुन्हा संसदेत आणण्याचा सरकारचा मानस आहे। याशिवाय भाजपाची महत्त्वाकांक्षी समान नागरिक कायदा आणि एक देश एक निवडणूक या विधेयकांना देखील घटना दुरुस्ती करावी लागणार आहे। आम आदमी पार्टी, तृणमूल काँग्रेस आणि शिवसेनेत पडलेल्या फुटीचा पॅटर्न पाहिल्यानंतर लोकसभा आणि राज्यसभेत 2/3 बहुमत जमवण्यासाठी ही खटपट सुरू असल्याच्या चर्चेला बळकटी मिळते। ये सत्तारूढ़ पार्टी जो है देश में, वो सारे जो आंचलिक दल है इनको तोड़ मरोड़ करके, इनको इधर उधर करके वो अपने पक्ष लाना चाहते हैं, क्योंकि उनको 2-3 बिल पास कराना है, 2-3 बिल पारित कराना है उन्हें सदन में। ये हम सब जानते हैं। जो पहले ये विरोध के चलते रुके हुए थे, सारे बिल को पारित करना है। मोदी जी रिकॉर्ड बनाएंगे कि हमारे देश में जो देखो मैं जो चाहा वो हुआ, लेकिन इसके लिए नंबर चाहिए, संख्या चाहिए, और संख्या को कब्जे में लाने के लिए जहां तक जाना चाहिए वहां तक वो जाएगा। लोकसभेच्या 543 खासदारांपैकी घटना दुरुस्तीसाठी किमान 363 जणांचा पाठिंबा हवाय। सध्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीकडे 293चं संख्याबळ आहे। तृणमूल काँग्रेस आणि ठाकरेंच्या पक्षात पडलेल्या फुटीनंतर सुद्धा ही बेरीज 316 पर्यंत मर्यादित राहते। तर राज्यसभेत 245 सदस्य असल्यानं 2/3 बहुमताचा आकडा 164 इतका आहे। सत्ताधाऱ्यांकडे सध्या 149 खासदार असल्यानं तिथे सुद्धा मोठी तूट भरून काढायची आहे। आता केंद्रातली 2 विधेयकं जी महत्त्वाची आता येणार आहेत त्याच्याकरता भाजपला संख्याबळ पुरेसं असणं आवश्यक आहे। तृणमूल आणि शिवसेना या दोन्हीमध्ये फूट पडलेली आहे उद्धव ठाकरेंच्या गटपटामध्ये, त्यामुळे तो फायदा भाजपला होऊ शकतो। हा एक भाग। आणि एक सर्वंकष सत्ता म्हणून जे म्हणतात त्याला, ती भाजपकडे येईल। आप, तृणमूल काँग्रेस आणि ठाकरे सेनेत पडलेल्या फुटीमध्ये एक समान धागा आहे। अनुक्रमे पंजाब, पश्चिम बंगाल आणि महाराष्ट्रातल्या पक्षांचे आमदार फुटलेले नाही, तर केवळ खासदार आपापल्या पक्षांची साथ सोडून एक एक करून एनडीएच्या गोटात सहभागी होत आहेत। या 2/3 बहुमताच्या जुळवाजुळवीत आता पुढचा नंबर उत्तर प्रदेशातल्या समाजवादी पार्टीचा असल्याचं बोललं जातं। योगी आदित्यनाथ यांचे एक मंत्री ओमप्रकाश राजभर काय म्हणतायत हे तुम्हीच ऐका। महाराष्ट्र की तरफ मत ध्यान रखिए, अब यूपी का नंबर है। यूपी में क्या होगा, यहाँ भी जाएंगे भैया मेरे, आपने नहीं देखा राम गोपाल जी एक बढ़िया चिट्ठी माननीय अमित शाह जी को थमा दिए हैं और कह दिए हैं उनसे धीरे से कि इतना लोगों का नाम है ये लोग के बुला के अपने पास ले लीजिए, हम लोगों का जान बचाए रखिए। अखिलेश यादव यांनी आपली अटक टाळण्यासाठी स्वतःच खासदारांची यादी दिल्याचा राजभर यांचा आरोप आहे। समाजवादीच्या खासदारांनी हा दावा फेटाळला असताना स्वतः अखिलेश यादव यांनी मात्र मौन बाळगणं पसंत केलं। समाजवादियों में कोई टूट का कोई उस पत्र उत्तर तो जब एक राज्यसभा के सीनियर मोस्ट एमपी हैं, हमारे नेता हैं, कोई भी विषय होता है हम लोग भी पत्र लिखते हैं, प्रधानमंत्री को लिखते हैं, गृह मंत्री को लिखते हैं, रक्षा मंत्री को लिखते हैं। अब एक सांसद अगर इनको पत्र नहीं लिखेगा तो लिखेगा क्या? दाना और गाना कब तक चलेगा ये अफसाना? दाना और गाना कब तक चलेगा ऐसा अफसाना?
विरोधी पक्षांच्या फाटाफुटीमागे आणखी एक महत्त्वाचं कारण असल्याचं बोललं जातं. सध्या लोकसभेत भाजपकडे स्वतःचं बहुमत नाहीये. प्रामुख्यानं चंद्राबाबू नायडू आणि नितीश कुमारांच्या गुबड्यांवरती सरकार चाललंय. विरोधी पक्षांमधनं फुटलेले गट राष्ट्रीय लोकशाही आघाडीसोबत आल्यानंतर या दोघांची गरज आपोआप कमी होते. शिवाय खासदार फोडल्यामुळे विविध राज्यात विरोधी पक्षांची ताकदही कमी होऊन जाते. त्यामुळे एकाच दगडात 3 पक्षी मारण्याची ही भाजपची खेळी असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. ब्युरो रिपोर्ट, ABP माझा.